बेकरीसारखी भरपूर लेयर्स असलेली खारी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पहा खारीला किती लेयर्स छान सुटलेले आहेत. चला तर रेसिपी सुरू करूया. इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ, थोडासा ओवा मी घातलेला आहे, व्हिडिओ स्किप झालेला आहे. इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे, पातळ तूप घ्यायचं आहे. तूप चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे. तुपाच्या ऐवजी इथे तेल जरी वापरले तरी चालेल. तूप चांगलं लावून झाल्यानंतर एकदम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. छान मळून असा गोळा मळून घ्यायचा आहे. हा गोळा 2 मिनटं चांगला छान असा चिकना होईपर्यंत मळून घ्यायचा आहे आणि याला अर्ध्या तासासाठी रेस्टला ठेवून द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर पहा थोडा गोळा सैल झालेला आहे. याला पुन्हा एकदा 5 मिनटं छान मळून घेऊया आणि छोटे जितके गोळे होतील त्याचे एकसारखे गोळे इथं करून घ्यायचे आहे. फार मोठेही गोळे करायचे नाही आणि फार छोटेही गोळे करायचे नाही. इथं एकसारख्या आकाराचे असे 8 गोळे तयार झालेले आहेत. आता या गोळ्यांना पुन्हा झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते वाळता कामा नये. एकाच आकाराचे इथे 8 गोळे तयार झालेले आहेत. आता एक स्लरी तयार करून घेऊया. 2 चमचे मी मोठे तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घालून थोडी दाट अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. कॉर्नफ्लॉवरऐवजी तांदळाचे पीठ इथे वापरले तरी चालेल. आता तयार 8 गोळ्यामधील एक गोळा घेऊन मी मोठी चपाती अशी लाटून घेणार आहे. एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. जितकी पातळ लाटता येईल तितकी पोळी लाटून घ्यायची आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या गोळ्यांच्या पोळ्या लाटून घेणार आहे. एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या आहे. पहा इथे मी 4 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता यातील एक पोळी मी पोळपाटावर घेते आणि आपण तयार केलेली स्लरी एकसारखी सगळी पोळीला लावून घ्यायची आहे. अगदी काटोकाट लागेल याची काळजी घ्यायची आहे. एकसारखं लावून झाल्यानंतर अगदी थोडीशी पिठी बुरबुरायची आहे. नाही बुरबुरली तरी चालेल, पण आपण तयार केलेला साठा एकसारखा या पोळीवर लावून घ्यायचा आहे. अगदी थोडा मैदा मी बुरबुरलेला आहे. मैदा तेलामध्ये सुटून तेल घाण होण्याची शक्यता असते, पण अगदी थोडा मैदा इथं वापरायचा आहे. याच्यावर दुसरी पोळी घालून पुन्हा साठा लावून घ्यायचा आहे. असं मी 4 वेळेला करून घेणार आहे. चौथ्या पोळीलाही वरून साठा लावायचा आहे. आता इथं 4ही पोळ्यांना साठा लावून पिठी बुरबुरून झालेली आहे. आता इथं अशा प्रकारे घड्याळ घालून वरूनही साठा लावून घ्यायचा आहे. दोन्हीकडून छान दुमडून त्याला वरून आणि साठा लावायचा आहे. छान अशी चौकोनी घडी येईल अशा घड्या घालायच्या आहे. आता याला थोडंसं पीठ लावून आयताकारात लाटून घ्यायचं आहे. फार पातळही लाटायचं नाही आणि फार जाडही ठेवायचं नाही.
आपली चपाती जशी असते तितपतच पातळ ठेवायचं आहे. याला मी लंबाकार देणार आहे आणि आता याच्या कडा कापून घेऊया. पहा, फार पातळही करायचं नाही आहे. आता याच्या कडा कापून घेऊया. आणि आता याला लंब आकारात कापून घ्यायचं आहे. मधून कापून लंब आकारात कापून खारीचा आकार याला देऊन घ्यायचा आहे. आता इतके व्याप करण्यापेक्षा विकत खारी आणली तर काय होईल, पण विकतच्या खारीत डालडा वापरलेला असतो आणि आपण हे तुपामध्ये केलेलं आहे. इथं तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरले तरीही चालेल, पण मैद्यामुळे खारीला लेयर्स फार छान सुटतात. आता सगळी खारी तयार केलेली मी अशी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. सगळ्या खारींना पहा कसा आकार द्यायचा आहे. मध्ये पीठ देऊन थोडंसं प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे मी सगळे खारी तयार करून घेणार आहे. एकीकडे गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल फारही गरम करायचं नाही. थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये या खारी सोडायच्या आहे. पहा, तेल फारही गरम केलेलं नाही. 2 मिनटं यांना असंच तळून घ्यायचं आहे. पहा, लेयर्स कसे आपोआप सुटून खारी फुगून येते. आता याला अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पहा किती छान लेयर्स सुटलेले आहेत आणि खारी टम्म फुगलेल्या पण आहेत. अशाच प्रकारे सगळ्या खारी मी अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे. तुम्ही यांना बेकही केले तरी चालेल. अशाच छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.